समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म असो, ज्याच्या घरातील लक्ष्मी दुखी त्याची बर्बादी नक्की या जबरदस्त डायलॉगने धर्मवीर 2 चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे। धर्मवीर चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघेंच्या आरमाडा गाडीचा अपघात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं। आनंद दिघे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबरोबरच एका गोष्टीची नेहमीच चर्चा होती, ती म्हणजे त्यांच्या आरमाडा गाडीची। आनंद दिघे जेवढे लोकप्रिय होते तेवढीच लोकप्रियता त्यांच्या आरमाडा गाडीची देखील होती। ही गाडी आनंद दिघे यांची ओळख होती। या गाडीला आजही शिवसैनिकांच्या मनात आदराचं स्थान आहे। ज्या गाडीच्या अपघातात आनंद दिघे यांचा मृत्यू झाला त्याच आरमाडा गाडीमुळे त्यांचा जीव सुद्धा वाचला होता। त्याच आरमाडा गाडीचा एक किस्सा, जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे लोककारणी म्हणजे आनंद दिघे। जनसामान्याच्या वर्गणीतून 1998 साली त्यांना आरमाडा गाडी भेट देण्यात आली। आनंद दिघे शहरातील शिवसेनेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये फिरण्यासाठी हीच गाडी वापरत होते। त्यावेळी ठाणे जिल्हा एकच होता। डहाणू लोकसभा मतदारसंघ अगदी इगतपुरीपर्यंत पसरला होता। आनंद दिघे याच गाडीमधून संपूर्ण जिल्हा त्यावेळी पिंजून काढायचे। एकदा आनंद दिघे मीरा रोडला एका पूजेच्या कार्यक्रमाला आरमाडा गाडीतून जात होते। जात असताना मुंबई अंडरवर्ल्ड मधील कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला। दाऊद गँगच्या लोकांनी आनंद दिघेंचा पाठलाग केला। या हल्ल्यातून आनंद दिघे यांना वाचवण्यासाठी त्यांच्या ड्रायव्हरने शेवटी नाईलाजाने गाडी मीरा रोड पोलीस स्थानकामध्ये घुसवली होती। अशा प्रकारे याच आरमाडा गाडीच्या साहाय्याने त्यांच्या ड्रायव्हरने दिघे साहेबांचा जीव वाचवला होता। आनंद दिघे यांनी 1970च्या दरम्यान शिवसेनेला ठाण्यात मोठं केलं। कल्याण, डोंबिवली, पनवेल सारख्या भागात त्यांचं वर्चस्व होतं। आनंद दिघे आपल्या आरमाडा गाडीतून विविध ठिकाणी दौऱ्याला जायचे। याच गाडीतून स्वर्गवासी लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा प्रवास केला होता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।